लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला मोठा झटका मोठा फटका तुम्हाला या ठिकाणी लागलेला आहे। एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत दुःखाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे की बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत त्यांना हप्ते आता बंद होणार आहेत। तर अशी आकडेवारी आता मोठी समोर आलेली आहे। थोड्या वेळापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज समोर आली। न्यूज 18 मराठीची ही बातमी असणार आहे। तर मोठा झटका काय लागलाय, मोठा फटका काय लागलेला आहे आणि या महिलांना फक्त तर लाभ भेटणार आहे, बाकी सगळ्या महिलांना लाभ बंद होणार आहे। तर अशी कोणती मोठी बातमी समोर आली ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। लाडकेजनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर हा मोठा फटका कुणाला भेटणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ सांगणार आहे। तर लाडकेजनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला हप्ते रेग्युलर भेटत आहेत का बंद झालेत कमेंट बॉक्स सांगायचं। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। खूप महत्त्वाची बातमी आली त्याच्यामुळे हा व्हिडिओ आज मी घेत आहे। तर लाडक्या बहिणीसाठी काय फटका आहे, नवीन यादी काय असणार आहे, किती महिलांना हप्ता मिळणार आहे आणि 25 हप्ता वाटप कधी होणार आहे, जुलै महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे न्यूज 18 मराठीची एक महत्त्वाची बातमी समोर आली। आता बातमी बघा, 30 जुलै 2026 5:17 म्हणजे संध्याकाळी ही बातमी आली आहे। त्याच्यामुळे लाडकी खूप महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजना नको रे बाबा, एकाच वेळी 1,500 जळगाव करा बहिणींनी केला अर्ज, कारण ही समोर आलेला आहे बघा। तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी आहेत त्या जास्त खोत चाललेल्या आहेत, बऱ्याच लाडक्या बाहेर काढल्या जात आहे आणि याच्याचमुळे काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनी स्वतःहून आपले फॉर्म परत घेतलेले आहेत। त्यांनी हप्ता नकोय असे जवळजवळ जळगावमधल्या एका जळगावमध्ये 1,500 असे फॉर्म आलेले आहेत ज्यांनी हप्ते नको म्हणून या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। तर अशी महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर लाडकेजनो सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून 92 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या आहेत बघा। 92 लाख लाडक्या बहिणी कमी केलेल्या आहेत। न्यूज 18 मराठीची ही बातमी आहे। 92 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी कमी केलेल्या तुम्हाला दिसत आहेत। अनेक महिला केवायसी पूर्ण करू शकल्या नसल्याने त्यांचं बाधी झाल्याचे चित्र समोर आलेलं आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचा लोकप्रिय लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात कधी पडतोय याकडे तातकासारखं वाट पाहून असणाऱ्या जळगावच्या महिलांनी चक्क लाडकी बहीण योजना नको रे बाबा म्हणत लाभ घेण्यास नकार दिलेला आहे। तर लाडक्यातून सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की म्हणत असतील की हे 92 लाखापर्यंत आकडे आता पोहोचलेत। लाडक्या बहिणींना हा मोठा फटका। एक गोष्ट सांगतो लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 वर्षामध्ये सर्वात जास्त बाहेर काढण्याची संख्या वाढलेली आहे। 92 लाखापर्यंत आकडा या ठिकाणी पोहोचलेला आहे। न्यूज 18 मराठीची महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आणि काही अशा लाडक्या ताई आहेत ज्या स्वतःहून लाडकी बहीण योजना नको म्हणतात, जसं जळगावमधलं हे उदाहरण तुम्हाला पाहता येईल। अशा भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये बातम्या समोर येत आहेत। त्यांचं कारण एकच आहे की संजय गांधी निराधार योजना जी आहे त्या योजनेला या ठिकाणी त्या पुढे जात आहे, त्यांचे ते फॉर्म भरत आहेत आणि लाडक्या बहिणीमधून आम्हाला नकोय असं सांगत आहे। कारण की त्यांना असं वाटतंय की लाडकी बहीण योजना कधी पण बंद पडेल, ती लाडकी बहीण योजनेपेक्षा मला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतील, म्हणून बऱ्याच लाडक्या त्यांनी त्याचे फॉर्म आता भरलेत। संजय गांधी निराधार योजना चालू ठेवावी आणि लाडकी बहीण योजना बंद करावी असं या ठिकाणी त्यांचं वक्तव्य होत आहे। चला ही बातमी तुम्हाला मी दाखवायला लागलोय। खूप मोठा या ठिकाणी फटका पण म्हणू शकतो। तसं झालं असं की जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 1,500 लाडक्या बहीण योजनेचा लाभ आम्हाला नको असल्याचे अर्ज जिल्हा महिला व बाल विकास कल्याण अधिकाऱ्याकडे दिले आहेत। या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। तर ही सगळी बातमी तुम्हाला मी दाखवत आहे। तर लाडक्याजनो बघा, अशा स्वरूपात ज्या कोणी लाडक्या बाई असतील की ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे हप्ते बंद झाले, त्यांनी जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये लवकरात लवकर जायचं आहे। तुम्हाला चौकशी त्या ठिकाणी करायची आहे। आता काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे बघा। लाडक्या बहिणीच्या तक्रारी सोडवणं आपलं काम आहे। बऱ्याच लाडक्या त्यांना आपण मदत केलेली आहेत। आता पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ही मी माहिती सुरू करत आहे। प्रश्न उत्तर सगळ्यात बघा, महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस पुढाकार घेतो त्यावेळेस ते प्रश्न सुटले जातात। त्याच्यामुळे प्रश्न उत्तर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी आता दररोज संध्याकाळच्या लेक्चरमध्ये घेणार बघा। मी सुरुवात केली की बाकीचे तुम्हाला दिसतील सगळे सुरुवात केलेली, पण सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी पुन्हा सुरुवात करत आहोत। मी तुमचे प्रश्न उत्तर घेणार आहे। तुम्ही प्रश्न त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमचे प्रश्नाला उत्तर मी त्या ठिकाणी देणार आहे। लाडकीजनो बघा, सगळ्यात पहिला प्रश्न, आमचा हप्ता बंद केला तर काहीच मतदान करणार नाही हा आमचा पण वादा आहे। ओके,
काही या ठिकाणी लाडक्या बहिणीचे मेसेज येत आहेत की आम्हाला जर या ठिकाणी हप्ते बंद झाले तर आम्ही मतदान करणार नाही. आता मतदान करायचं नाही करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही ठरवू शकता. चला, हा लवकर हप्ता काढून द्या खूप गरज आहे. त्याचा केवायसी लवकर चालू करून पात्र बहिणींना हप्ता द्या खूप गरज आहे. बघा, लवकरात लवकर हप्ता द्यावा अशी सरकारकडे विनंती करत आहेत. आणि ई केवायसी पण लवकरात लवकर सुरू करावे. बघा, आदित्य तटकरे मॅडम म्हणले असतील, मंत्री गोरे म्हणले असतील की लवकरात लवकर आम्ही ई केवायसी सुरू करणार, पण त्याची मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, ज्या दिवशी ती बातमी आली त्या दिवशी सांगितलं होतं की त्यांनी ते घोषणा केली, पण त्याची अजून डॉक्युमेंटरी किंवा कुठं GR आलेला नाहीये. तो GR लवकरात लवकर काढावा आणि ई केवायसी लवकरात लवकर सुरू करावी ही सरकारकडे मागणी करत आहे. सरकार चेंज करा, गरीब लोकांचे पैसे खाऊन मारले सरकार. लाडकी बहिणींना चालू आहे केली आणि बंद केली खोटं सरकार. सॉरी. तर लाडक्या बहिणीचे या ठिकाणी बघा प्रचंड स्वरूपाचा तणाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे. प्रचंड स्वरूपात लाडक्या बहिणीमध्ये या ठिकाणी चीड निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या या ठिकाणी असे प्रश्न टाकत आहेत, अडचणी टाकत आहेत की बाबा सरकारने आम्हाला आमचे पैसे लवकरात लवकर द्यावे. दादा, मला आतापर्यंत सगळेच हप्ते भेटलेले आहेत. माझ्या रेशन कार्ड केशरी आहे, माझं ई केवायसी झाले आहे, माझ्या घरात मी एकटीच आहे, योजनेचा लाभ घेत आहे. खूप खूप धन्यवाद लाडकी, त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर केशरी रेशन कार्ड आहे, घरात एकटीच लाडकीताई आहे, हप्ते सगळे भेटले, 100% हप्ते तुम्हाला भेटतील लाडकीताईंनो. या लाडकीताईला 100% हप्ते भेटतील. तर त्यांनी फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे, तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करत राहा. डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला हप्ते भेटत राहतील. सॉरी, थोडी सर्दीचा प्रॉब्लेम झालाय. चला, सॉरी लाडकीताईंनो. हप्ता कधी जमा होणार? 25वा योगिता पुणे या ठिकाणी म्हणत आहे. तर लाडकीताईंनो बघा, 25वा जो हप्ता आहे म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 15 ऑगस्ट पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत. कारण की मागचे 3-4 हप्ते जर बघितलं तर 15 तारखेपर्यंत जमा होत आहे. त्याच्यामुळे यावेळेचा पण हप्ता 15 तारखेपर्यंत जमा होईल आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे ते पण चांगलं होईल. जर झालं तर चांगलंच होणार आहे. 10 तारखेपर्यंत आपण वाट बघूया. GR 10 तारखेपर्यंत आला तर तुम्हाला 100% 15 तारखेपर्यंत हप्ता येईल. 10 तारखेपर्यंत GR नाही आला तर मग हप्ता पुढे जाऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. पण यावेळेस रक्षाबंधन पण आलं, त्याच्यामुळे थोडंफार पुढे जाऊ शकतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकार टाकू शकते पैसे. पण चला बघूया, 15 तारखेपर्यंत वाट आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं जुलैचा हप्ता 15 ऑगस्ट नंतर येणार आहे गुरुदादा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता काही लाडकीताईंनी पण असे कमेंट्स टाकल्यात की 15 ऑगस्ट नंतर येईल, पण येऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण हप्ते जरी नसतील आले, म्हणजे उशिरा जरी आले, काही प्रॉब्लेम नाही. सरकारला एक विनंती, जरा उशिरा टाकले तरी चालतंय, काही आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या ह्या 80 लाख 82 लाख 92 लाख एवढ्या लाडक्याताई बाहेर काढल्यात, अजून पण झपाट्याने लाडक्याताई कमी होत आहेत. बऱ्याच लाडक्याताईंना 24वा हप्ता भेटला नाही, 23वा भेटला होता पण 24वा भेटला नाही. मग सरकारकडे एक विनंती आहे की आता तरी सरकारने जेवढ्या लाडक्याताई ठेवल्यात तेवढ्या कायमस्वरूपी ठेवाव्यात. आणि ज्या खरंच पात्र आहेत, ज्या 92 लाख असतील त्यातल्या पात्रता झाले असलेल्या लाडक्याताईंना पुन्हा त्यांना हप्ते चालू करावे ही सरकारकडे विनंती आहे. जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.